त्यांच्यात किती दम आहे आम्ही बघतो आणि आमच्यात किती दम आहे आम्ही दाखवतो. शेवट सामाजिक काम आम्ही या ठिकाणी घेऊन बसलोय, ते सामाजिक कार्यकर्ता चळवळ आम्ही या ठिकाणी उभा केले. आणि नसेल करायचं तर द्या ना राजीनामे, जावा घरी. केवळ हा मनमानी कारभारच चालू आहे. म्हणून लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर ही समिती बरखास्त करूनच तुम्ही दर्शनाला यावं, पूजा करावी. नमस्कार, मी गणेश. तेज महाराष्ट्र वार्तामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पंढरपूर तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर आहोत आणि येथे तहसील कार्यालयासमोर काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषणामध्ये नेमकं त्यांचे काय म्हणणे आहे, विठ्ठल मंदिरासंबंधित काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. उपोषण करण्यामागे काय भूमिका आहे? उपोषण करण्यामागची भूमिका स्पष्ट आहे. सध्या जी कार्यरत विठ्ठल मंदिर रुक्मिणी समिती जी आहे, गेले 8 वर्ष झाल्या ठिकाणी कार्य करते, पण असमाधान कार्य त्यांचं या 8 वर्षामध्ये झालेलं आहे. खरं तर आमचंच लेट झाला आंदोलन करायला म्हणा किंवा उपोषणाला त्यांच्या विरोधात जायला, ते आमची चुकी म्हणावं लागेल. पण आता महागार नाही. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सध्या कार्यरत आहेत, त्याचे सहाध्यक्ष जे कारभार चालवतात मंदिराचा, माननीय औसेकर महाराज आणि त्यांचे जे सर्व सदस्य आहेत, हे लवकरात लवकर बरखास्त व्हावी या प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी उपोषण चालू आहे. हो. आणखीन कोणत्या मागणी? त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दुसरी मागणी आहे की ह्या समितीने जे काही निर्णय योग्य लोकांसाठी जे घेतले ते निर्णय प्रशासनानं लक्ष घालून या ठिकाणी घ्यावेत. त्यातील मंदिर समितीचं भगवंताच्या नावावर एक सुसज्ज हॉस्पिटल 100 बेडचं असावं, तिथं सुखसुविधा सर्व गोरगरिबांना मिळाव्यात. त्यानंतर टोकन पद्धत जे बालाजीला चालू आहे, ते टोकन पद्धत दर्शन या ठिकाणी चालू आहे. गेले अनेक वर्ष झाले ती मागणी आमची. मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात याबद्दल उपोषणही केलं. त्या टायमाला प्रांत अधिकारी आपल्या ठिकाणी सचिन ढोले साहेब होते. तेव्हापासून अजूनही तो मुद्दा त्या ठिकाणी चालू आहे. त्या टायमाला ही समिती त्यावेळेस होती. तो एक आमचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, जे दर्शन रांगेमध्ये जे भाविक आज 10-10 तास उभा राहत आहेत, स्मशानभूमीपासून असेल, गोपाळपूरपासून असेल, तर त्या भाविकांना निदान एक कपभर चहा, 200 ml ची एक पाणी बॉटल, एक टायमिंगनुसार त्यांना कुठेतरी एक नाश्ता पॅकिंग करून ह्या द्या ना तुम्ही. आज लाखो उत्पन्न तुम्हाला समितीला त्या ठिकाणी मिळते, देणगी स्वरूपामध्ये असेल, गुप्तदान म्हणून असेल, या अशा प्रकारे जर तुम्हाला तिथं दान मिळत असेल तर त्यातनं 2 पैसे त्याच भाविकांना खर्च करायला काय अडचण आहे. पण तसं काहीही न करता समितीचं फक्त लक्ष जे प्रमुख विषय त्याला काही चवनात आहे त्या ठिकाणी मात्र अवजा ज्या पैसे त्या ठिकाणी मंजूर करायचे आणि एखादा टेंडरवाला ठेकेदार गाठायचा आणि त्याला ती पैसे द्यायचे आणि तू काम कर म्हणून मोकळ व्हायचं. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही कर्मचारी बॉटरमध्ये आहेत जे वाईट काय म्हणतात भाविकांशी वागण्याचा प्रयत्न करतायत, धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करतायत. तर त्या लोकांना डावलून बाकीच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी रितसर त्या ठिकाणी करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ताच एक नवीन टेंडर त्या ठिकाणी इश्यू झालेले, तुम्हालाही कानावर आला असेल, सुरक्षा रक्षक म्हणून आता नवीन टेंडर या ठिकाणी झालेले. बीव्हीजी कंपनीला मिळणार आहे म्हणून असं निवेदन निघाले, सगळं झाले. वर्क ऑर्डर अजून त्यांना दिलेली नाहीये. भरती पण चालू केली होती त्यांनी आता त्यांची प्रोसेस करत, तेच आमचं कोड उलगडलं नाही अजून. त्यांनी ते आता उत्तर आल्यानंतर कशी देतात बघायचं आम्हाला. वर्क ऑर्डर न देता तुम्ही एखादी कंपनी मंदिर समितीचं नाव लावून असे हे पुढचं विषय कसे काय करू शकते. आता जर कोणी आम्हाला भेटायला आले तर त्यांना तो प्रश्न आम्ही विचारणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की गेल्या वर्षी जो सुरक्षा रक्षकाचं टेंडर मंदिर समितीनं काढलं होतं ते टेंडर होतं 4,44,00,000 रुपयाचं. आणि ह्याच वर्षी तेच टेंडर, तेवढेच कर्मचारी, 216 कर्मचारी आहेत, 5,77,00,000 रुपयाचं टेंडर ह्या वर्षी काढलेलं आहे. कशासाठी? अचानक तुम्ही जवळजवळ 1.25 कोटी रुपये वाढवले, 1.25 कोटी रुपये वाढवले. कशासाठी वाढवले तुम्ही एवढी रक्कम? म्हणजे काहीच ताळमेळ तुम्ही ठेवायचा नाही. म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे तुम्ही आमच्या गोरगरिबांचा पैसा कसाही उधळायचा. मुळामध्ये रक्षक जे तिथं कर्मचारी आहेत, जास्तीत जास्त 10 ते 11,000 त्यांना पगार आहे, जास्तीत जास्त 18,000 त्यांना पेमेंट आहे. आपण सरसकट 15,000 जरी रक्कम धरली तर 216 गुणिले 15,000 3,25,00,000 रुपये त्यांचं त्या ठिकाणी होत आहेत. मग 3.25 कोटी जास्तीत जास्त मिळतो. चला अजून 25 कोटी रुपये आपण वाढू, 3.5 कोटी रुपये त्या ठिकाणी होतात. मग 5,77,00,000 रुपये तुम्ही कशाचे दिले? आज खुरपून येणारी आमची माता भगिनी आहे, गवंडी काम करणारा आमचा आज तरुण आहे, या ठिकाणी रानात राब राबणारा आमचा शेतकरी वर्ग आहे. हा आज तळमळीनं कष्टानं कमवलेला पैसा
आज 500-500 खर्च करून पंढरपूरमध्ये येतोय. आज स्वखुशीनं 10-20 रुपये 5-50 रुपये त्या दानपेटीत टाकतोय. ते कुठंतरी चांगल्या कामासाठी पैसे लागावे म्हणून. आणि आज तुम्ही त्या पैशाचा वापर असा चालू केलाय. सामान्य माणसाचा पैसा दुसऱ्या खिशात जातोय. 100% तसंच चाललेलं आहे. आज आमच्या कष्टाचा पैसा तुम्ही आज ठेकेदाराचे खिशे भरायला तुम्ही वापरायला लागलाय. आज गेल्या वर्षी ते झाडझुडचं टेंडर काढलं यांनी, फक्त नगर प्रदक्षिण रोड मंदिर 1 कोटी रुपये त्या लोकांना दिले. कशासाठी? काल पण मंदिर समिती समोर काहीतरी प्रकार घडला होता. तुम्ही ते व्हिडिओ वगैरे केलेला का? हो. हा तो एक मुद्दा खरा आहे. पण ते टेंडर नगर परिषदेकडे होतं की साईटला भाविकांचे पाय पोळू नये म्हणून. आता हसू त्या गोष्टीवर. भाविकांचे पाय पोळू नये म्हणून साईटनं पांढरा पट्टा मारण्याचं काम होतं. हे काम नियमानं फेब्रुवारी-मार्चमध्ये व्हायला पाहिजे. पण नगरपालिकेचे अधिकारी झोपले होते का ठेकेदार अतिशय शहाणे होता आम्हाला माहिती नाही. पाऊस चालू आहे, गेले 8-15 दिवस झाला आपल्या पंढरपूरमध्ये. टोटल आभाळ आहे. तिथं वरनं शेडनेट सुद्धा मारलेलं आहे. आणि तो तिथं पांढरा पट्टा मारायला लागलाय. म्हणजे पावसाळ्यात पाय पोळणे म्हणून तो पांढरा पट्टा मारतोय. उन्हाळ्यातलं काम पावसाळ्यात तो या ठिकाणी करतो. म्हणजे ही असल्या गोष्टी या पंढरपूर शहरामध्ये चालू आहेत. आणि मंदिर समितीचे का जबाबदार आहे तर काल रविवार, शनिवार, रविवार जर तुम्ही बघितलं तर आज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. खूप गर्दी त्या ठिकाणी असती. आणि त्या ठेकेदारानं त्या ठिकाणी काय केलं, 10 ते 15 फूट जागा व्यापून बॅरिकेड मारली होती आणि पलीकडे फक्त 10 फूट जागा राहिली होती. मग त्या 10 फुटातून येणारे जाणारे भाविक दर्शनाला, स्थानिक लोकांच्या गाड्या, दुकानदारांची गर्दी, मग लोकांची खूप अपदा झाली. मग मंदिर समितीचं काम होतं नगरपालिकेला कळवायचं. आज शनिवार रविवार आहे, मंदिर परिसरामध्ये भाविकांची खूप गर्दी आहे. भाविकांची या ठिकाणी हाल व्हायला लागलेत. ते तुमचं पडदेशी बॅरिकेड काढून घ्या. पण एकाही अधिकाऱ्याने त्यामध्ये लक्ष घातलं नाही. मी माननीय शेळके साहेबांना, जे आज तुमचे कार्यकारी अधिकारी म्हणून तिथं काम पाहतात, मी त्यांनाही फोन केला की म्हणलं साहेब ह्या असा प्रकार आहे. नाही म्हणले मी सीओ साहेबांना बोलतो. तिथल्या आतल्या काही कर्मचाऱ्यांना ते म्हणले आमचा काही संबंध येत नाही, ते नगरपालिकेचा संबंध. मग तुम्ही भाविकांसाठी काय करताय? मंदिर परिसर, मंदिर समिती, मंदिर कर्मचारी, मंदिर व्यवस्थापक, मंदिर कार्यकारी, तुम्ही लोकांसाठी काय करताय? लोकांसाठी तुमची भावनिकता काहीच नाही का? लोकांसाठी तुम्हाला काही करायचंच नाही असं ठरवलंय का? आणि नसेल करायचं तर द्या ना राजीनामे, जावा घरी. केवळ हा मनमानी कारभार चालू आहे. म्हणून लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर ही समिती बरखास्त करूनच तुम्ही दर्शनाला यावं आणि पूजा करावी आषाढीपूर्वी. उपोषण कधी चालू केले? उपोषण आज सकाळी 10 वाजल्यापासून चालू केलेले. आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. उपोषण करणार वगैरे कळवलेलं आहे? मागच्या 16 तारखेलाच या ठिकाणी आम्ही निवेदन आहे, गेल्या 16 तारखेलाच निवेदन या ठिकाणी सर्वांना आपण पोहोच केलेलं आहे. हे बघा, त्यामध्ये पालकमंत्री आहेत, माननीय मुख्यमंत्री आहेत, कार्यकारी अधिकारी आहेत, सर्वांच्या पोच आमच्यापाशी आहेत. प्रशासनाकडून काय दखल सकाळपासून? अजून सुद्धा काही दखल आम्हाला या ठिकाणी आलेली नाही. आणि आम्ही अपेक्षा पण त्यांची ठेवत नाही. त्यांच्यात किती दम आहे आम्ही बघतो, आणि आमच्यात किती दम आहे आम्ही दाखवतो. शेवट सामाजिक काम आम्ही या ठिकाणी घेऊन बसवले. ते सामाजिक कार्यकर्ता चळवळ आम्ही या ठिकाणी उभा केले. बघू, जसं जसं जनतेला माहिती होईल जनता आमच्यासोबत उभं राहिलं, हा ठाम विश्वास आहे आम्हाला. ठीक आहे. ह्या प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळे यांच्या होत्या. विठ्ठल मंदिर समितीच्या बाबतच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अमर उपोषण सुरू राहील असा इशारा त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे. कॅमेरामन रशीद निंबाळकरसह मी गणेश गांडोळे, तेज महाराष्ट्र वार्ता, पंढरपूर.